नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही भाताची रेसिपी। आता तुम्ही म्हणाल दही भातामध्ये काय रेसिपी, पण आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की आपण डब्यात किंवा पिकनिकला किंवा प्रवासाला जाताना बरोबर नेणार असलो तर हा नक्की करून नेता येईल आणि 2-3-4 तासांनी खाल्ल्यावर सुद्धा छान ओलसर असा राहील। तर त्यासाठी मी घेतलंय 3 कप तयार भात। हा भात शक्यतो आधी करून ठेवा, आपल्याला गरम भात नाही वापरायचा आहे, त्यामुळे सकाळी करून 1-2 तासांनी वापरा किंवा सकाळी करून दुपारी दही भात करा। तो मी त्यातल्या भातातल्या गुठळ्या मोडून घेतल्यात आणि आता त्याच्यामध्ये मी 1 कप दही, चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमचा साखर आणि अर्धा कप दूध घातलंय। या दुधामुळे काय होणार आहे की आपला दही भात 2-3 तासानंतर सुद्धा अगदी छान अधमुरा असा राहणार आहे। आता हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया। सगळ्या गुठळ्या भातातल्या मोडायच्या आहेत, कारण नंतरचे पदार्थ घातल्यावर आपल्याला तसं करता येणार नाहीये, म्हणून आता एकदम मऊ असं मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय। आता हे मिश्रण करून घेतल्यानंतर मला असं वाटलं की 1-2 चमचे तरी दही आणि थोडंसं दूध घातलं तर ते जास्त छान सरसरीत असं मिश्रण होईल। तर तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता। तर मी हे परत दूध आणि दही घालून छान एकत्र करून घेते। आता ह्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे। मी घालते 1 बारीक चिरलेली काकडी, 2-3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन्ही हलक्या हाताने त्या दही भातामध्ये मिसळून घेते। आता आपण तयारी करूया फोडणीची। फोडणीसाठी मी घेतलंय 1 टेबलस्पून साजूक तूप आणि त्याच्यात घातलंय अर्धा टीस्पून जिरं। त्याच्यात घालणार आहे मी 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं तोडून। हे सगळं छान तडतडू द्यायचं आणि मग ते आपण त्या भाताच्या मिश्रणावर घालायचे। आपली फोडणी गरम आहे म्हणून मी चमचा वापरून थोडासा भात परत त्या फोडणीत घालतेय आणि सगळी फोडणी काढून घेते। आता या गरम फोडणीमध्ये आपल्याला हात नाही घालायचा आहे, म्हणून चमच्याने एकत्र करते आणि आपला दही भात तयार आहे, पण लगेच खायचा नाहीये तो 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग त्या काकडीचा, कोथिंबिरीचा आणि फोडणीचा सगळा स्वाद आपल्या दही भातामध्ये उतरणार आहे आणि तुम्ही डबा जेव्हा तुमचा उघडाल तेव्हा इतका सुंदर थंडगार दही भात तुमच्यासाठी तयार असेल। आणि आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटू। तोपर्यंत बघत राहा माझा चॅनल आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बाय।